देशासाठी देश होता त्यांचा प्राण, स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधींविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. महात्मा गांधी हे भारतीय संग्रामातील एक प्रमुख नेते होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबाबाई यांच्यासोबत झाला. महात्मा गांधी यांनी मॅट्रिकची परीक्षा पास करून पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले. ते बॅरिस्टर बनले आणि नंतर पुढे ते आपल्या मायदेशी भारतात परतले. महात्मा गांधी हे समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी सदैव वंदनीय व आदर्शवादी आहेत. त्यांनी असहकार आंदोलन, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशी महत्त्वाची आंदोलने केली. त्यांनी चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला व महात्मा गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी या महान थोराची गोळ्या झाडून हत्या केली. महात्मा गांधी हे आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे सदैव विश्वासाठी सदैव वंदनीय व आदर्शवादी आहेत. अशा या महान राष्ट्रपित्यास व सर्वांच्या लाडक्या बापूस यांना माझे कोटी कोटी प्रणाम. खादी माझा अभिमान आहे, करम माझी पूजा आहे, खरे माझे कर्म आहे आणि हिंदुस्थान हे माझे खरे जीवन आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.